बंजारा समाजासाठीही हैदराबाद गॅजेटियर लागू करावा अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीनं आता आक्रमकपणे मांडली जाते। त्यासाठी बंजारा समाजाच्या वतीनंही आता हाती आंदोलन घेण्यात येत आहे। त्यासाठीची ही सगळी जमलेली लोक आहेत। छत्रपती संभाजीनगर शहरासह मराठवाड्यातल्या सगळ्याच भागातले बंजारा समाज आता एकत्र येऊन हैदराबाद गॅजेटियर लागू करावा, जेणेकरून बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये समावेश करता येईल अशी त्यांची मागणी आहे। आणि नेमकं त्यांचं आंदोलन काय आहे, त्यांची मागणी काय आहे हे जाणून घेऊया। त्यासाठी हे सगळे प्रतिनिधी माझ्या सोबत आहेत। तुमची मूळ मागणी काय आहे आणि ती मागणी सरकार पूर्ण करू शकतं का? नक्कीच आमची मागणी ही खूप साधी आणि सरळ आहे। ज्या पद्धतीने मराठा समाजाला काही दिवसापूर्वी हैदराबाद गॅजेटचा उपयोग करून मराठा समाजाला ज्याप्रमाणे आरक्षण देण्यात आलं, त्या गॅजेटमध्येच आमचा बंजारा समाज हा एस-टी कॅटेगरीमध्ये आहे। तो गॅजेट आम्हाला सुद्धा जर लागू केलं तर आमचा पण समाज हा एस-टी कॅटेगरीमध्ये समाविष्ट होतो आणि आम्हाला एस-टी कॅटेगरीच्या सगळ्या सुविधा उपलब्ध होतील। कारण असं आहे की पूर्ण भारत देशामध्ये बंजारा समाज हा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये, पण सगळे समाजाची बोली भाषा, खानपानाची व्यवस्था आणि राहणसहान हे जवळपास एकत्रितच आहे। त्यामुळं आम्हाला वेगवेगळ्या कॅटेगरीत टाकून एक प्रकारे शासनानं आमच्यावर अन्यायच केलेला आहे। पण आता आमच्या आशा याच्यामुळं प्रलंबित झालेल्या आहे की हैदराबाद गॅजेट मराठा समाजाला लागू झालेला असल्यामुळे त्या गॅजेटमध्ये क्लिअर कट आमचा बंजारा समाज हा एस-टी आरक्षणमध्ये आहे। त्यामुळं आमची अशी मागणी आहे की त्या गॅजेटचा उपयोग करून शासनाने लवकरच आमच्यासाठी बंजारा समाजासाठी GR काढून आम्हाला एस-टी प्रवर्गात समाविष्ट करून घेण्यात यावा। हैदराबाद गॅजेटियरमध्ये बंजारा समाजाच्या नोंदी काय आहेत? म्हणजे बंजारा समाज म्हणून आहे, पण त्या नोंदी काय आहेत जेणेकरून त्या बेसवर तुम्ही एस-टीमध्ये प्रवेश द्या असं म्हणताय? नाही, त्या नोंदी आहेतच ना। तुम्हाला सांगतो, मूळ मुद्दा असा आहे की 17 सप्टेंबर 1948ला जेव्हा मराठवाडा मुक्त झाला, खरं तर त्या दिवशी हा बंजारा समाजासाठी काळा दिवस होता। मराठवाडा मुक्त झाला हे ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे, पण त्या दिवशी त्याच्या अगोदर हैदराबाद सरकारमध्ये आम्ही एस-टी कॅटेगरीमध्ये होतो, शेड्यूल कास्टमध्ये होतो। पण आम्ही म्हणजे मराठवाडा मुक्त झाला म्हणून बंजारा समाजाने काही पाप केलं का? आम्ही मराठवाड्यात आलो म्हणून आम्हाला VJA ह्या कॅटेगरीमध्ये टाकून आमच्यावर एक प्रकारचा अन्याय झालेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तो अन्याय आता दूर होईल असं तुम्हाला वाटतंय? आता हे म्हणता असं म्हणाले की इथे तुम्ही VJNT मध्ये आहात, बरोबर? तेलंगणामध्ये, आंध्रमध्ये किंवा गुजरातमध्ये, कर्नाटकामध्ये वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये आरक्षण आहे। ते कुठं कसं आरक्षण दिलं गेले आणि या सरकारला ती शक्य आहे का? बंजारा समाजाचा देव एक आहे, भाषा एक आहे, रीतिरिवाज सारखे आहेत। मग सगळीकडे कुठेतरी SC दिलं जात आहे, कुठं ST दिलं जात आहे, कुठं भटक्या विमुक्त असं प्रवर्गात त्यांना समाविष्ट केलं जात आहे। मग आमच्यावर हा अन्याय होतो आहे का, हा मला शासनाला प्रश्न आहे। आणि हा अन्याय आम्ही आता सहन करणार नाही, कारण आमच्या येणाऱ्या पुढील पिढीसाठी हे आरक्षण देणं सरकारला अत्यंत गरजेचं आहे। आम्ही काय असं जाणून बुजून असं उभं राहतोय असं नाही, आम्ही घटनात्मक तरतुदीनुसार आरक्षण मागतोय, जे की हैदराबाद गॅजेटमध्ये जसं नमूद केलेलं आहे की आमचा समाज हा अनुसूचित जमाती आहे म्हणून ST जमात, तर ST जमात आम्हाला समाविष्ट करून घेण्यात यावे अशी माझी सरकारला विनंती आहे। आता गेल्या 3-4 दिवसापासून तुम्ही हा पाठपुरावा करताय, निवेदनं देताय, आता आक्रमकपणे आंदोलन करण्याचं तुम्ही योजलेलं आहे किंवा ते करणार असं सांगताय। मुंबईमध्ये काल परवा 2 दिवस बैठका झाल्या वरिष्ठ पातळीवरच्या, तर तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? परवाच एकनाथजी शिंदे साहेब इथे आले होते, उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे, तेव्हा मी माझ्या समाजाला घेऊन एअरपोर्टवर गेले, त्यांनाही निवेदन तिथं देण्यात आलं। त्यांनीही आम्हाला हे दिलं आहे की शाश्वती दिली आहे की नक्कीच यावर आम्ही विचार करू नाही। माझा पण विश्वास आहे की आपलं सरकार आहे, देवेंद्रजी भाऊ आहेत, आमचे भावासारखे आहेत, ते आमच्या समाजावर अन्याय करणार नाही आणि अन्याय झाल्यास मग आमचा बंजारा समाज हा पेटून उठेल असं मला तरी वाटतं। पेटून उठेल म्हणताय तुम्ही, काहीतरी म्हणलं की आता आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार? नाही, आम्हाला जर गॅजेटमध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये जर ST प्रवर्गात नाही हे केलं, केंद्र शासन जर याची दखल नाही घेतली, तर आमचा बंजारा समाज 12 सप्टेंबरला
रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन आम्ही नक्की करू मग. बरं, 12 सप्टेंबरला रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. तुम्ही तरुण मुलं पण या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी होत आहेत. आत्ता काही वेळापूर्वी बोलता बोलता म्हणाले की आम्हाला मग जलसमाधी घ्यावी लागेल, वेगवेगळ्या आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. या महाराष्ट्राचा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा युवा शक्ती आणि विद्यार्थी एकत्रित होतात ती मागणी या सरकारला मान्य करावीच लागते. आणि आता या विद्यार्थी म्हणून आम्ही देशाचं भविष्य आहोत. तर आमचं या सरकारकडं मागणं आहे की ज्याप्रमाणे मराठा समाजाने लढून त्यांचं हैदराबाद गॅजेट लागू करून घेतलं आहे, त्याप्रमाणे आता बंजारा समाजाचं सुद्धा हैदराबाद संस्थांमध्ये शेड्यूल्ड ट्राईब्समध्ये आम्ही येतो. त्याप्रमाणे ST कॅटेगरीचं आरक्षण तुम्ही आम्हाला लागू करावं, जेणेकरून आम्ही जे युवक आहोत, विद्यार्थी आहोत, त्यांना येणाऱ्या काळामध्ये जे नोकरी असेल, जी भरती असेल, त्यामध्ये त्या आरक्षणाचा फायदा होईल, शिक्षणामध्ये आरक्षणाचा फायदा होईल. आम्हाला आरक्षण काही फुकटच्या सरकारची सेवा घेण्यासाठी नको आहे. आम्हाला आरक्षण हवं आहे आमच्या शिक्षणासाठी, आमच्या हक्काच्या नोकऱ्यासाठी. आणि या सरकारवर आमचा आता विश्वास आहे की सरकार आम्हाला देईल. आणि जर सरकारने दिलं नाही तर आमची लढण्याची पूर्णपणे तयारी आहे. आम्ही ताकदीनिशी उतरू. बंजारा समाजातले लोक या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आहेत आणि ते तरुण मुलं सुद्धा आहेत, महिला सुद्धा आहेत. या आंदोलनामध्ये आता महिला सुद्धा सक्रिय सहभागी होत आहेत. बंजारा समाज आता काही जण म्हणतात की आता आम्ही पेटून उठणार आहे. हो, बरोबर आहे. आम्हाला हैदराबाद गॅझेट लागू करावं अशी मी सर्व समाज बांधवाच्या वतीने निवेदन देते. एक शेवटचा प्रश्न असा आहे की आत्ता जे VJNT प्रवर्गामध्ये आहात त्या प्रवर्गातून तुम्ही ST मध्ये मागणी करताय, काय बंजारा समाजाचं भलं होईल, बंजारा समाजाचा फायदा होईल जेणेकरून आत्ताच्या प्रवर्गातून ST मध्ये टाकल्यानंतर, आणि म्हणून त्यासाठी तुम्ही लढताय? हे बघा, आम्ही केंद्राच्या याच्यामध्ये आम्ही OBC कॅटेगरीमध्ये आहोत आणि राज्य शासनाच्या याच्यात आम्ही VJA मध्ये आहोत. तुम्हाला सांगतो, आमचा समाज जर ST मध्ये गेला तर आमच्या समाजातले प्रत्येक घरातला एक माणूस हा क्लास 1 अधिकारी झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगतो, VJA किंवा OBC मध्ये असल्यामुळे आमचा कट ऑफ हा 78% 80% वरती जातो. आम्ही जर ST मध्ये आलो तर तो नक्कीच आमचं 40% खाली येईल. आणि त्यासाठी आम्हाला शासनाकडनं हीच अपेक्षा आहे, देवाभाऊकडनं हीच अपेक्षा आहे की आम्हाला हैदराबाद गॅझेट लागू करून आम्हाला लवकरात लवकर त्यांनी ST आरक्षणामध्ये सामील करून घ्यावं. कधीपर्यंत करा असं म्हणताय आणि कधीपासून तुम्ही आंदोलन हाती घेता? बघा, आम्ही आता उद्या 12 तारखेला आम्ही कॅम्ब्रिज चौकामध्ये आम्ही रास्ता रोको आंदोलन करत आहोत. त्यानंतरही जर राज्य सरकारला जाग आली नाही तर आम्ही सगळेजण, त्यापैकी वैयक्तिक मी रवींद्र पवार हे मराठा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री साहेब इथं मुख्यमंत्री साहेब इथं झेंडावंदन करण्यासाठी येत आहेत. मी त्यांच्यासमोर आत्मदहन करणार आहे. जर शासनाने रास्ता रोकोची दखल न जर घेतली तर त्यानंतर मी 17 ऑक्टोबरला आत्मदहन करणार आहे. पाऊल उचलताय? हो, टोकाचं पाऊल उचलत आहे. हो. बंजारा समाजाच्या वतीनं आता आक्रमकपणे भूमिका मांडत असताना ते म्हणतात की आम्ही जोपर्यंत आम्हाला ST प्रवर्गामध्ये प्रवेश मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आक्रमकपणे हे आंदोलन करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ताच्या ज्या प्रवर्गात आहेत त्या प्रवर्गापेक्षा ST मध्ये त्यांच्या बंजारा समाजाला फायदा होईल आणि त्यामुळंच ही लढाई ते लढत असल्याचं सांगतायत. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी, साम TV, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.